नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्र निवडणुकांच्या रणधुमाळीला हळूहळू आता रंगत यायला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला माहितच आहे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मैदानातील दोन प्रमुख नेते। त्यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, स्ट्राइक रेट तसोबतच त्यांनी वापरलेल्या रणनीतीमुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कोण कुणाला मात देईल असा प्रश्न उपस्थित होतोय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत माननीय एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे आपली रणनीती आखली आहे त्यावरून हे स्पष्ट होत आहे की पवारांच्या स्ट्रॅटर्जीला फक्त शिंदेच मात देऊ शकतात। चला तर बघूयात शिंदेंची स्ट्रॅटर्जी काय आहे आणि शिंदेंची स्ट्रॅटर्जी शरद पवारांना मात देऊ शकते का। लोकसभेला जसा पवारांचा स्ट्राइक रेट चांगला राहिला त्याच तुलनेत ठाकरे, अजित पवार व भाजपपेक्षा शिंदेंचा स्ट्राइक रेट जबरदस्त दिसतो। त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पहिल्याच निवडणुकीत जे यश मिळवलं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे। शिंदेंनी फक्त निवडणुकीतच यश मिळवलं नाही तर त्यांनी स्थानिक पातळीवर मतदारांमध्येही आपली पकड बळकट केली आहे। पवारांच्या तुलनेत शिंदेचा संघटनात्मक स्थैर्य आणि नव्या मतदार वर्गातील लोकप्रियता यामुळे त्यांच्या यशाचे प्रमाण अधिक आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय आणि त्यामुळे विधानसभेला देखील पवारांच्या तोडीस तोड आमदार शिंदे जिंकून आणतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते असून त्यांच्या अनुभवाचे मोठे महत्त्व आहे। तथापि 2019च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी केली असली तरीही त्यांचा स्ट्राइक रेट स्थिर राहिला आहे। त्यांची पक्ष संघटना आणि आघाडीतील अंतर्गत समस्या ही एक प्रमुख अडचण ठरते। पवारांचा अनुभव आणि राजकीय कौशल्य हे नक्कीच जास्त आहे, परंतु त्यांच्या पक्षातील आंतरिक कलह, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवारांकडे असलेले कमी आमदार आणि स्थानिक नेत्यांची अजितदादांना साथ यामुळे विजयाचं प्रमाण काहीच घटू शकतं। दुसरीकडे एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेच्या विद्यमान आमदारांची मोठी सेना आहे। शिवसेनेतील सगळे जुने स्थानिक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे। महाविकास आघाडीतील एकत्रित पक्षामधील तणाव, गटबाजी आणि जागा वाटपाचा वाद भाजप शिंदे युतीसमोर, त्यामुळे आघाडीची ताकद कमी पडण्याची शक्यता असल्याने पवारांना निवडणुकीत अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। पवारांच्या राजकीय प्रगल्भतेमुळे काही जागांवर यश मिळेलही, पण त्यांचा स्ट्राइक रेट शिंदेंच्या तुलनेत कमी राहू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील विजय हा शिंदेच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग ठरलाय। शिंदेंनी मराठा समाजासाठी स्पष्ट भूमिका घेतली आणि मराठा उमेदवार देऊन विजय मिळवला। यामुळे शिंदेंना मराठा मतदारांचे समर्थन मिळाले आणि त्यांची पकड मजबूत झाली। पवारांनी जरी अनेक वर्ष मराठा मतदारांशी आपला संबंध टिकवला असला तरी शिंदेंनी ही बाजी अधिक प्रभावीपणे मारली आहे। शिंदेंच्या समर्थक मराठा उमेदवारांनी जिंकलेल्या जागांचा स्ट्राइक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत जास्त राहिलाय, कारण एकनाथ शिंदेंनी मराठा समाजात एक वेगळी आणि नवी ओळख निर्माण केली आहे। पवारांचा पक्ष म्हणजे मराठ्यांचा पक्ष म्हणून सुरुवातीला ओळखला जायचा, मात्र पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं हे नेरेटिव्ह आता तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे। शरद पवारांनी अनेक वर्ष मराठा समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी काम केलं असलं तरीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांना अंतिम तोडगा काढण्यात यश आलेलं नाही आहे। या उलट शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि संभाजीनगरमध्ये मराठा उमेदवार याचा त्यांना थेट फायदा झाला। फक्त राजकीय पोळी बाजून घेण्याचा स्वार्थी विचार शिंदेंनी ठेवला नाही। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शिंदेंनी घेतलेल्या धोरणात्मक भूमिकेमुळे त्यांना या मराठा मतदारांचं व्यापक समर्थन मिळालं। हे समर्थन त्यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत देखील जास्त जागांवर विजय मिळवून देऊ शकतं आणि त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। शिंदेंनी आपल्या सत्ता काळात विकास कामांवर भर दिला। विशेषतः स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तत्पर निर्णय घेतलेत आणि त्यांचा विकासाविषयक दृष्टिकोन, पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजना यामुळे शिंदेंनी मतदारांशी नवा संवाद साधलाय। पवारांच्या नेतृत्वात ही विकास कामं झालेली असली तरी सुद्धा शिंदेंनी आपल्या क्रांतिकारी योजनाच्या माध्यमातून एक वेगळा प्रभाव मतदारांवर निर्माण केलाय। असा क्रांतिकारी प्रभाव निर्माण करण्यामध्ये इतर कुठला नेता यशस्वी झाला असं दिसत नाही।
शरद पवारांचा प्रचार मुख्यतः पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहिलाय, मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचारात सोशल मीडियाचा प्रभावी वापर केलाय। शिंदेंच्या माध्यम रणनीतीमध्ये डिजिटली सशक्त व्यासपीठांचा वापर आहे, त्यामुळे तरुण मतदार आणि डिजिटल युगातील जनतेशी ते थेट संवाद साधू शकतात। 2024च्या निवडणुकीत पवारांच्या पारंपरिक प्रचारतंत्राच्या तुलनेत शिंदेंचा सोशल मीडियावरील प्रभाव जास्त आहे, ज्याचा फायदा त्यांना मतदारांना आकर्षित करण्यात होतोय आणि सरकारच्या योजना, त्यांनी केलेली कामं थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यात शिंदे यशस्वी होत आहेत। आणि त्यामुळे शिंदेंनी आपल्या राजकीय खेळी आणि धोरणाद्वारे ज्या प्रकारे स्थानिक आणि मराठा मतदारांशी नवा संवाद साधला, मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला आणि भाजपसह युती करून आपले स्थान बळकट केलं, त्यातून ते पवारांच्या तुलनेत वरचढ ठरत आहेत। आणि त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची ही स्ट्रॅटर्जी पवारांना कशा प्रकारे मात देते हे पाहण्यासारखं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, येत्या विधानसभा निवडणुकीत कुणाची रणनीती, कुणाची स्ट्रॅटर्जी कुणावर भारी पडेल? शिंदेंची स्ट्रॅटर्जी भारी ठरेल की पवारांची स्ट्रॅटर्जी शिंदेंना मात देईल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळी नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।